सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार। आजचा आपला विषय जो आहे की उत्पादन खर्च कमी करण्याविषयी उपाययोजना कोणत्या करता येतील शेतकरी लेवलला, याच्याविषयी आपल्याला थोडी चर्चा करायची आहे। कारण बाजारभाव हे काही आपल्या हातात नाहीत, आता सरांनी सांगितलं आणि ते खरंच आहे। इतके वर्ष सगळेजण बाजारभावासाठी भांडतायत, पण त्याच्यात काही होत नाही। परंतु खर्च कसा कमी करायचा हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे। आणि ते इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपण इग्नोर करतो। शेतकरी मंडळी त्याच्याकडे फारसं गांभीर्याने बघत नाही। अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि त्या जर आपण छोट्या छोट्या गोष्टी केल्यात तर नक्कीच खर्चही कमी होतो आणि उत्पन्नात चांगली वाढ होते। तर ह्या करण्यासाठी ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत, त्याच्यात सगळ्यात पहिली महत्त्वाची बाब आहे की कृषी निविष्ठांचे नियोजन। कृषी निविष्ठाचे असतात, त्याच्यामध्ये बियाणं आहे, खते आहेत, कीटकनाशके आहेत, तणनाशके आहेत। यांच्यावरचा खर्च आपल्याला कसा कमी करता येईल याच्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे। दुसरा विषय आहे की मजुरीवरील खर्च, तो आपल्याला पाटील सर आपल्या यांत्रिकरणाविषयी आपल्याकडे सर आहेत, सर आपल्याला डिटेलमध्ये आपल्याला माहिती सांगणार आहेत। तिसरा विषय असतो पाण्याची बचत आणि उपाययोजना। पाणी सुद्धा तसं तर फार महत्त्वाचा विषय आहे। पाण्याचा योग्य वापर आणि त्याचबरोबर ठिबक सिंचन म्हणा किंवा आता बऱ्याचशा त्याच्यात पद्धती आल्या, त्याचाही आपल्याला विचार करता येईल। त्याच्यानंतरचा मुद्दा येतो शेतीमधील जोखीम करण्यासाठी उपाययोजना। तर बऱ्याच वेळेला आपण जे पीक करतो त्याच्यात काय जोखीम आहे याच्यावर आपण विचार करत नाही। फक्त सगळेजण करतात म्हणून आपण करून देतो। पण समजा पाऊस जर उशीर झाला तर आपल्याला कमी कालावधीत येणाऱ्या पिकांची आपल्याला निवड करायला पाहिजे। किंवा आपण आता द्राक्ष पिकावर सटाण्या भागामध्ये खूप मोठी जोखीम द्राक्ष उत्पादक घेतात। त्यामुळे गेल्या वर्षी बऱ्याच जणांना काहीच उत्पन्न त्या द्राक्षापासून मिळालेलं नाही, तर ही मोठी जोखीम आहे। तर ही जोखीम कमी करण्यासाठी त्यांनी जर प्लॉट पाडलेत की जे एखादा प्लॉट अर्लीमध्ये घ्यायचा, एखादा प्लॉट लेटमध्ये घ्यायचा, तर निश्चितचपणे आपल्याला त्यांना त्या ठिकाणी पैसा हा मिळू शकतो। तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला मोठी चर्चा करता येऊ शकते। आणि त्याच्यानंतर प्रमुख पिकाचे लागवड तंत्रज्ञान। तर आपण जे पिकं करत असतो त्या पिकाचं ज्ञान आपल्या शेतकऱ्यांना असलं पाहिजे की बाबा ते किती दिवसात येतं, त्याचा लागवडीचा काळ कोणता असला पाहिजे, उशिरा केल्यानंतर त्याच्यावर काय अडचणी येऊ शकतात, तर आणि त्याला कोणती खतं दिली पाहिजेत याविषयी सुद्धा शेतकऱ्यांना जर चांगली माहिती असली तर आपण निश्चितचपणे आपला खर्च कमी करू शकतो। परंतु आज आपल्याला मुख्यत्वे करून कृषी निविष्ठांचं नियोजन कसं करायचं आणि त्याच्यात खर्च कसा कमी करायचा याच्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे। तर पहिलं जे आहे आपलं की बियाणे करताना संकरित वाण वगळता सुधारित वाणाचे प्रमाणित बियाणे दरवर्षी नवीन खरेदी न करता 3 वर्षापर्यंत तेच वापरावे। आता जी काय आपली सुधारित वाण आहे, जसं मुख्यत्वे कांदा आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, तर ह्या पिकांना सुद्धा बरीच मंडळी दरवर्षी नवीन बियाणं विकत घेते। परंतु हे बियाणं सुधारित वाणाचे असल्यामुळे आपल्याकडचं जर शेतकरी गटांच्या माध्यमातून किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून आपण जर ते उत्पादन करून घेतलं आणि तेच बियाणं आपण 3 वर्षापर्यंत वापरू शकतो आणि आपला खर्च त्या ठिकाणी वाचू शकतो। त्याचबरोबर बियाण्याची बचत आपण बियाण्याची बचत कशी होईल असं जर आपण विचार केला तरी सुद्धा आपल्याला बियाण्यामध्ये आपल्याला बचत करता येऊ शकते। उदाहरणार्थ ऊसाची लागवड करतो आपण, ऊसाच्या आता 3 डोळा पद्धत आहे, 2 डोळा पद्धत आहे, 1 डोळा पद्धत आहे। 1 डोळा पद्धतीने आणि जर पट्टा पद्धतीने जर आपण ऊसाची लागवड केली तर निश्चितच त्या ठिकाणी बियाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते। त्याचबरोबर तेलबियाची, कडधान्याची आपण पेरणी करतो, त्या ठिकाणी साधा आपण मक्याचं जरी उदाहरण घेतलं, ज्या ठिकाणी आपण टोकन पद्धतीने केलं त्या ठिकाणी बियाणं कमी लागतं, पेरणी केली तर त्या ठिकाणी बियाणं जास्त लागतं। त्याचबरोबर आता BBF यंत्राद्वारे जर आपण लागवड केली तर त्या ठिकाणी निश्चितच बियाण्याची आपली त्या ठिकाणी बचत होऊ शकते। त्याचबरोबर आता भातासाठी SRT तंत्रज्ञान आलेलं आहे, तर भातासाठी SRT तंत्रज्ञान जर वापरलं तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी बियाण्याची बचत होऊ शकते। अशा पद्धतीने बियाण्याचा खर्च आपण कमीत कमी म्हणजे वाचवला तरी सुद्धा आपल्या निविष्ठांचा खर्च हा कमी होऊ शकतो।
त्याचबरोबर संकरित बियाणं आपण जे घेत असतो. मका दरवर्षी शेतकरी बऱ्याच वेळेला एकाच वाणाचं बियाणं घेत असतात. परंतु असा अनुभव आहे की जर त्याच्यात सुद्धा जर आपण बदल करत गेलो तरी सुद्धा आपल्या उत्पादनामध्ये वाढ ही होऊ शकते. मोठा खर्च आपला खतांवर होत असतो. त्यामुळे खतासाठी माती परीक्षण करून जर आपण त्यांच्या अहवालानुसार जर खतांचा वापर केला तर निश्चितपणे आपण खताच्या मात्रामध्ये बचत करू शकतो. आणि याच्याविषयी डिटेल माहिती आपल्याला देवरे सर आपल्याला माहिती सांगणारच आहेत. पण मी काही फक्त थोडेसे काही अनुभव तुम्हाला सांगतो की आम्ही सटाण्यासारख्या ठिकाणी गेले 20 वर्षापासून सॉइल टेस्टिंगची लॅब करतो. तर आम्हाला दरवर्षी कमीत कमी 5-25 लोक तरी दरवर्षी सांगायला येतात की साहेब ह्या वर्षी माती परीक्षण केलं आणि ह्या वर्षी आमच्या खतामध्ये बचत झाली, उत्पन्न वाढलं, असं दरवर्षी 5-25 लोक तरी सांगायला येतात. तर यावरून की माती परीक्षण केल्यानंतर खताचं जर नियोजन केलं तर निश्चितचपणे आपल्या उत्पादनात फरक पडतो, उत्पादनाच्या गुणवत्तेत फरक पडतो. आणि त्याच्यामुळे माती परीक्षण करून आपण निश्चितच त्या पद्धतीने आपण खताचं नियोजन करावं. तर त्याचं आपल्याला देवरे सर आणखी डिटेलमध्ये सांगतीलच. तर आपण आपल्याला जी खतं वापरायची आहेत त्या खतं वापरायमध्ये आपल्या डोक्यात फक्त रासायनिक खतच आपल्याला किती वापरायचे याच्याविषयी आपण विचार करत असतो. परंतु फक्त रासायनिक खतांनी आपल्या पिकाची भूक भागत नाही. तर त्याच्यात जर आपण एकात्मिक जर नियोजन केलं तर आपल्या जमिनीची सुद्धा सुपीकता टिकून असते. आणि जमिनीची जर सुपीकता टिकली तर दरवर्षी पिकं हे त्याच जोमाने वाढतात, तेवढं उत्पादन हे दरवर्षी सारखं येत असतं. त्यामुळे आता आपण जर एकात्मिक अन्न नियोजनामध्ये आपण जर सेंद्रिय खत, जैविक खत आणि रासायनिक खत यांचा जर संयुक्तपणे जर वापर केला तर निश्चितपणे आपल्याला उत्पादनामध्ये खूप चांगली आणि गुणवत्तेमध्ये खूप चांगली सुधारणा होते असं आढळून आलेलं आहे. बऱ्याच वेळेला आपण कधी अतिरेक करतो. बऱ्याच वेळेला काही जण फक्त ड्रिपच्या खतांवर अवलंबून असतात, काही जण फक्त सेंद्रिय खतावर अवलंबून असतात. तर फक्त सेंद्रिय खतावर अवलंबून राहून आपलं उत्पादन आपल्याला अपेक्षित मिळणार नाही. त्यातल्या त्यात भाजीपाला आणि फळपिकं याच्यावर मात्र फक्त सेंद्रिय खतावर अवलंबून राहून चालणार नाही. कारण त्या पिकांची कमी काळामध्ये अन्नद्रव्याची गरज खूप मोठी असते आणि ती अन्नद्रव्याची सेंद्रिय खतं पूर्ण करू शकत नाही. आणि त्यामुळे आपल्याला फक्त सेंद्रिय खतावर भाजीपाला आणि फळबाग याचं उत्पादन आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळू शकत नाही. परंतु जे अग्रोनॉमिकल क्रॉप आहेत, मका, ज्वारी आहे, बाजरी आहे, कांदा आहे, अशा पिकांना मात्र आपण सेंद्रिय खतं जर दरवर्षी जर आपण ठराविक प्रमाणात वापरत गेलो तर निश्चितपणे आपल्याला सेंद्रिय खतातून सुद्धा चांगलं उत्पादन मिळू शकतं. परंतु ओव्हरऑल आपण जर समजा भाजीपाला आणि फळबागाचा विचार केला तर आपण साधारणपणे सेंद्रिय खतं 40%, जैविक खतं 30% आणि रासायनिक खतं जर 30% असा जर वापर केला तर आपण निश्चितच आपल्या जमिनी सुद्धा कोणत्याही रासायनिक खतापासून ज्या खराब होतात त्या खराब होणार नाहीत आणि जमिनी ह्या टिकून जमिनीची सुपीकता ही टिकून राहील. त्यामुळे खतं वापरताना एकात्मिक खतांचाच वापर करावा. त्यामध्ये पहिलं असतं सेंद्रिय खत. सेंद्रिय खतामध्ये हिरवळीचं खत आता बरेच जण कोणी ताक दैसा करतं, कोणी चवळी करतं, कोणी मूग करतं. तर ही हिरवळीच्या खताचं हिरवळीच्या पिकांची पेरणी करून ते जर शेतामध्ये गाडली तर निश्चितपणे अत्यंत चांगल्या प्रकारे उत्पन्नात वाढ होते. आपल्याला नवीन सेंद्रिय खतं टाकायची गरज पडत नाही. त्याचबरोबर जर हिरवळीचं खतं शक्य नसतील तर आपण कंपोस्टिंग करून आपण जर ते खत टाकलं तर ते अधिक चांगलं असतं. तर शेतातील वाया जाणाऱ्या काडी कचऱ्यापासून शास्त्रोक्त पद्धतीने सेंद्रिय खत तयार केलं तर त्याच्यापासून अत्यंत उत्तम क्वालिटीचं सेंद्रिय खत तयार होतं. त्यासाठी आपण डिकम्पोस्टिंग कल्चरचा जर वापर केला, डिकम्पोस्टिंग कल्चर बाजारामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत आणि त्याचा जर वापर केला तर डिकम्पोस्टिंग करण्यासाठी आता वेगवेगळ्या पद्धती आहेत. कोणी नाडप वापरतं, कोणी साधं खड्डा पद्धत वापरतं, कोणी गांडूळ खत वापरतं. तर ह्या सर्व म्हणजे कोणतीही पद्धत वाईट नाही, सगळ्या पद्धती अत्यंत चांगल्या आहेत. आपल्याला जी सोयीची पद्धत वापरता येईल त्या पद्धतीचा वापर करा. पण त्या वापर करत असताना त्याच्यामध्ये डिकम्पोस्टिंग कल्चर जे आहे, ज्याला आपण कॅटॅलिस्ट असं म्हणतो, त्या कॅटॅलिस्टला एका टनासाठी फक्त 1 किलोची पावडर असते. त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या जीवाणूंचा ती कन्सोर्शिया असतो आणि तो कन्सोर्शिया आपण पाण्यामध्ये भिजून त्याचा जर शिडकाव आपण
काडी कचऱ्यावर केला किंवा आपण सेंद्रिय पदार्थावर केला तर साधारणपणे 1.5 महिन्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं खत तयार होतं आणि ते खत वापरल्यानंतर सेंद्रिय खतामधले जे अन्नद्रव्य असतील ते अन्नद्रव्य ताबडतोब पिकाला वापरता येतात. तर त्यामुळे सेंद्रिय खत हे नेहमी हिरवळीचं खत किंवा कंपोस्टिंग करूनच खत वापरावं. कच्चं खत शक्यतो वापरू नये आणि त्यामुळे कंपोस्टिंग करण्यासाठी कॅटॅलिस्टचा वापर करून आपण कोणत्याही पद्धतीने सेंद्रिय खत तयार करू शकतो. त्याचबरोबर दुसरा आहे जैविक खत. हा कन्सेप्ट खरं तर इतका जुना आहे. आपलं कृषी खातं आणि कृषी विद्यापीठ गेली 40 वर्ष जैविक खतं वापराविषयी शेतकऱ्यांना फार मोठं प्रबोधन करत आहे, परंतु शेतकऱ्यांचं अजून काही ते मनात बसत नाही. परंतु तरी सुद्धा आम्ही आता गेली जवळजवळ 20 वर्ष ह्या सेंद्रिय खतांच्या आपल्या जैविक खतांमध्ये काम करत आहोत. तर आता मात्र गेल्या ह्या 4-5 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये मात्र जैविक खतं वापरण्याविषयीचा कल सुधारलेला आहे आणि जैविक खतं काही जण भाजीपाल्यासाठी म्हणा किंवा जास्तीत जास्त फळ पिकांसाठी मोठ्या प्रमाणात जैविक खतं वापरत असतात. जैविक खतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जैविक खतं आहेत. त्याच्यामध्ये नत्र स्थिर करणारे हे महत्वाचं खत आहे. नत्र हा घटक कोणत्याही पिकाला दुसऱ्या कोणत्याही खतापेक्षा जास्त लागतो हे आपण नेहमीच पाहत असतो. आपण शिफारशी विद्यापीठाच्या पिकाच्या शिफारशी जर बघितल्यात की त्याच्यामध्ये कोणत्याही खतापेक्षा नत्राची शिफारस जी असते ती जास्तच असते आणि तो घटक जास्तच लागतो, कारण पिकाच्या कोणत्याही चयापचयासाठी नत्र हा अत्यंत आवश्यक असतो आणि तो नत्र नैसर्गिकरित्या नत्र स्थिर करणारे जीवाणू आपल्याला पिकाला मिळून देत असतात. आणि त्यामुळे जैविक खतांचा जर आपण वापर केला तर तो म्हणजे जैविक खत असं आढळून आलेलं आहे की साधारणपणे 25 किलो पासून तर 250 किलो प्रति हेक्टरी नत्र हे स्थिर करत असतात. त्याच्यामध्ये 4 ते 5 प्रकारचे नायट्रोजन फिक्सर्स आपल्याला बाजारामध्ये अवेलेबल असतात आणि त्यांची शिफारस सुद्धा केलेली आहे. त्याच्यामध्ये असतो अझोटोबॅक्टर. अझोटोबॅक्टर जो आहे हा सर्व पिकांसाठी हा नॉन सिम्बायोटिक टाईप हा जमिनीमध्ये वाढतो. जमिनीमध्ये जर सेंद्रिय कर्ब असेल तर तो जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढतो. हवेतलं नत्र तो स्थिर करतो, स्वतःमध्ये ठेवतो आणि तो ज्यावेळेस डिकम्पोज होतो त्यावेळेस तो पिकांना नत्र हा मिळून देत असतो. त्याचबरोबर रायझोबियम जो आहे हा द्विदल पिकांसाठी सिम्बायोटिक पद्धतीने मुळांवर गाठी करून तो त्या ठिकाणी घर करतो आणि हवेतला नत्र शोषून तो डायरेक्टली पिकाला देत असतो. त्यामुळे बघा द्विदल पिकांसाठी नत्राची मात्रा सुद्धा आपल्या विद्यापीठानं कमी शिफारस केलेली आहे. कारण हा रायझोबियम जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये द्विदल वनस्पतींना नत्र स्थिर करून देण्याचं काम करत असतो आणि त्यामुळे मुख्यत्वे करून द्विदल वनस्पतींना बीजोपचार प्रक्रिया ही कंपल्सरी करायला आपल्या कृषी विभागाने सुद्धा आणि आपल्या विद्यापीठाने सुद्धा शिफारस केलेली आहे. परंतु आमचा असा अनुभव आहे की गेली जवळजवळ 20 वर्ष आम्ही सुद्धा हा एक अत्यंत मोठ्या प्रमाणात एक संपर्क अभियान आम्ही दरवर्षी जून मध्ये राबवत असतो. परंतु अजून सुद्धा 10 ते 15% वरती लोक याची बीजोपचार करत नाही. बीजोपचार म्हणून एक संवर्धन मिळतं, कन्सोर्शिया आहे की ज्याच्यामध्ये रायझोबियम असतो, पीएसबी असतो आणि असे सगळ्या प्रकारचे जैविक खतं एकत्र करून बीजोपचार एक कन्सोर्शिया शासनाने मान्य केलेलं एक संवर्धन आहे आणि त्याचा जर वापर फक्त एका एकराच्या बियाण्यासाठी, मग ते एका एकरला समजा कांद्याचं बियाणं 4 किलो लागत असेल, सोयाबीनचं बियाणं 30 किलो लागत असेल तर ह्या बियाण्याला फक्त 100 ग्रॅम बीजोपचारची जर प्रक्रिया केली तर ती अत्यंत फायदेशीर ठरते. आणि ती प्रक्रिया करताना मी थोडक्यात मेथड सांगतो. जेवढं आपल्याला बियाणं लागत असेल तेवढं बियाणं एका स्वच्छ फडक्यावर गोळा करावं, त्याच्यावर गुळाच्या पाण्याचा शिंपडा मारावा, थोडंसं गुळाचं पाणी करून घ्यावं, त्याचा शिंपडा करावा आणि त्या गुळाचं पाणी शिंपडलेल्या बियाण्यावर हे जे बीजोपचारचे बीजाणू आहेत ती पावडर त्याच्यावर टाकावी आणि हाताने चोळून ताबडतोब पेरणी करावी. तर असं केल्यानंतर साधारण 10 ते 15% गॅरंटेड उत्पन्न वाढतं आणि आपला नत्राचा वापर कमी होतो. आपल्या खतामध्ये निश्चितच बचत होते. त्याचबरोबर असिटोबॅक्टर हे एक असा एक जीवाणू आहे, हा एंटोबॅक्टर आहे. हा पिकाच्या शरीरामध्ये राहतो
हे जे आता जसं मी अझोटोबॅक्टर सांगितला हा जमिनीत वाढतो, रायझोबियम सांगितला हा पिकांच्या मुळांवर घर करून राहतो, परंतु असिटोबॅक्टर आहे हा असिटोबॅक्टर पिकांच्या शरीरामध्ये राहतो, तो डायरेक्ट पानामध्ये राहतो, मुळांमध्ये राहतो, खोडामध्ये राहतो आणि खोडामध्ये राहून पानामध्ये राहून नत्र स्थिर करायचं काम करत असतो. ऊसावर आपल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं असिटोबॅक्टरवर खूप चांगलं काम आहे. त्यांच्या शिफारसीनुसार असिटोबॅक्टरचा जर वापर आपण केला तर साधारणपणे तीन वेळेला जर असिटोबॅक्टरचा वापर केला तर तुम्हाला कुठल्याही नायट्रोजनच्या ऍप्लिकेशन शिवाय ऊसाच्या उत्पादनामध्ये 10 ते 15% उत्पादन वाढतं अशी त्यांची शिफारस आहे. ती शिफारस खरं तर अजून आपल्या अग्रोस्कोमध्ये मान्यता मिळालेली नाही, परंतु त्याच्यावर खूप मोठं काम VSI ने केलेलं आहे. आणि तो असिटोबॅक्टर जर वापरायचा असेल तर बेणे प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे. बेणे प्रक्रियावरून तो जो जीवाणू असतो तो ऊसाच्या बेण्यामध्ये बियाण्यात शिरतो आणि तो पूर्ण शरीरात गेल्यानंतर तो त्याचं काम आपोआप चालू ठेवतो. त्याच्यानंतर फवारणीच्या माध्यमातून, म्हणजे असं एकमेव जैविक खत आहे की ज्याची फवारणी करून सुद्धा पिकाला उपयोग होतो असं जे खत आहे ते असिटोबॅक्टर आहे. त्याचे 1 ते 1.5 महिन्यानंतर पुन्हा एक फवारणीची शिफारस आहे आणि त्याच्यानंतर 1.5 महिन्याने पुन्हा एक फवारणीची शिफारस आहे. अशा तीन शिफारशी जर आपण असिटोबॅक्टरच्या ऊसाला केल्यात तर आपल्या ऊसाच्या नत्राची गरज कमीत कमी 50% तरी आपण वाचू शकू याची मला खात्री आहे. त्याचबरोबर अझोस्पिरिलम म्हणून एक खत जे जैविक नत्र स्थिर करणारं खत आहे ते भात ऊस कांदा या पिकासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. बीजोपचार प्रक्रिया करून घेतलं तर आपल्याला निश्चितच 25 ते 50% नत्रयुक्त खतांची आपल्याला बचत करता येईल आणि तेवढी बचत झाली तर निश्चितच आपल्याला खर्च कमी करण्यामध्ये आणि अत्यंत कमी खर्चामध्ये बीजोपचारला साधारणपणे एका एकरला 50 रुपयापासून तर 100 रुपयापर्यंत फक्त खर्च येतो आणि एवढा कमी खर्चामध्ये आपण नत्राच्या मात्रेमध्ये 25 ते 50% नत्रयुक्त रासायनिक खतांची आपण बचत करू शकतो. त्याचबरोबर दुसरा आहे PSB, स्फुरद विरघळणारे जीवाणू. स्फुरद विरघळणारे जीवाणू खरं तर स्फुरद हा असा घटक आहे की त्याच्या आपल्या विद्यापीठाने ज्या शिफारशी दिलेल्या आहेत त्या फक्त 10% 10 ते 15% तो स्फुरद आहे उपलब्ध होतो आणि 85 ते 90% हा स्फुरद फिक्स होऊन जातो जमिनीमध्ये. त्यामुळे आपल्या शिफारशी सुद्धा मुळातच फॉस्फरसची गरज ही खूप जास्त नसते. बऱ्याच पिकांमध्ये फॉस्फरसची गरज ही मॅग्नेशियम पेक्षा कमी असते, परंतु आपलं फॉस्फरसची जर आपण शिफारस बघितली तर ती फॉस्फरसची शिफारस ही खूप जास्त दिलेली असते आणि ती जास्त एवढ्यासाठी दिलेली असते की आपण दिलेला फॉस्फरस असतो तो त्याच्यातला 80 ते 85% फॉस्फरस हा फिक्स होतो आणि आपण जर तो फिक्स झालेला फॉस्फरस ह्या PSBच्या माध्यमातून जर उपलब्ध करून घेतला तर स्फुरदयुक्त खतांची आपण 50 ते 70% गॅरंटेड बचत करू शकतो. आणि आपण जर याचा फळबागेचा विचार केला तर बरेच जण फक्त फॉस्फेटच 3-4 वेळेला फॉस्फेट देत असतात. फॉस्फेट इतकं आवडीचं खत आहे, त्यातल्या त्या DAPचा वापर इतका मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे की फॉस्फेट दिल्यानंतर पिकाची गुणवत्ता सुधारते याच्यात शंका नाही, परंतु अनावश्यक जर फॉस्फेट आपण जास्त दिला तर तो फॉस्फेट जमिनीत असणाऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांना सुद्धा घेऊन मरतो, म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा उपलब्ध होत नाही आणि त्याच्यामुळे फॉस्फेटचा अनावश्यक वापर टाळणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळे फॉस्फेटचा जर आपल्याला पुरेपूर उपयोग करून घ्यायचा असेल तर PSB सारखे जीवाणू आपण वापरलेच पाहिजे. आणि PSB तसा शिफारस फक्त 1 लिटर प्रति एकरी आहे. सुरुवातीच्या काळामध्ये फॉस्फेटचा जेव्हा आपण डोस देतो त्याच्यानंतर जर ड्रीप वाटे असेल किंवा कोणत्याही माध्यमातून आपल्याला ज्या माध्यमातून जमिनीत देता येईल त्या फक्त जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं थोडंफार प्रमाण असलं पाहिजे आणि जर सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जर जमिनीत असेल तर हा PSB जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढतो आणि जमिनीत फिक्स झालेला फॉस्फेट जो असतो तो उपलब्ध करून देतो. त्याचबरोबर याचं वैशिष्ट्य असं असतं की फॉस्फेट हा जो फिक्स होतो त्याच्यामध्ये कॅल्शियमचे क्षार असतात, त्याच्यामध्ये झिंकचे क्षार असतात आणि जेव्हा तो मुक्त होतो त्यावेळेला त्याला कॅल्शियम सुद्धा उपलब्ध होतो आणि झिंक सुद्धा उपलब्ध होतो. त्यामुळे फॉस्फेटचा हा PSBचा हा मल्टीफेरस उपयोग आहे. त्याचबरोबर अत्यंत चांगलं ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन सुद्धा हे PSB रिलीज करत असतं आणि त्यामुळे PSBचा वापर दरवर्षी प्रत्येक शेतकऱ्याने करावा असं मी तर अगदी आवाहन करतो आणि आग्रह सुद्धा करतो.
त्याचबरोबर पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया, तसा पोटॅश हा पाण्यात विरघळणारा घटक आहे, परंतु तो पाण्यात विरघळणारा जरी घटक असला तरी जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोटॅश हा काही क्षारांच्या माध्यमातून किंवा काही साळच्या माध्यमातून जमिनीमध्ये उपलब्ध असतो. आपलं जर आपण आरोग्य पत्रिकाचा जर अभ्यास केला तर त्याच्यात आपल्याला असं दिसतं की महाराष्ट्राच्या जमिनींमध्ये ओव्हरऑल पोटॅशचं प्रमाण बऱ्यापैकी जास्त आहे किंवा बऱ्यापैकी योग्य आहे. परंतु आम्ही आता या ठिकाणी 20 वर्ष सॉइल टेस्टिंगचं काम करतो, पण ज्या वेळेला हलक्या जमिनीचा नमुना येतो तर त्या हलक्या जमिनीमध्ये पोटॅशचं प्रमाण खरोखर कमी दिसते जमिनीमध्ये, आणि त्यामुळे पोटॅशचं प्रमाण कमी असलं की पोटॅश हा झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे, आणि तो जर कमी असेल तर आपल्याला पिकाची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, फळांना फुगवण मिळत नाही, फळांना चकाकी मिळत नाही, आणि साखर वाढवण्यासाठी खरं तर पोटॅशचा अत्यंत महत्वाचा रोल त्याच्यामध्ये आहे, आणि त्यामुळे तो मुख्य अन्नद्रव्यामध्ये मोडतो, आणि त्यामुळे त्याची उपलब्धता वाढवण्यासाठी जर आपण पोटॅश मुक्त करण्याचं काम सुद्धा हे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया करत असतात. पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरियामध्ये सुद्धा थोडे स्फुरद विरघळण्याची सुद्धा शक्ती असते. त्याचबरोबर तो सुद्धा काही प्रमाणात म्हणजे पीजीआर सुद्धा तयार करत असतो. तर त्यामुळे याचा वापर जर आपण केला तर निश्चितपणे आपल्याला पीएसबी आणि केएमबी, खरं तर फळबागवाले बरेच लोक केएमबी आणि पीएसबीचा वापर करत असतात, परंतु आता आपल्याला हा वापर आपल्या ॲग्रोनॉमिकल क्रॉप मध्ये सुद्धा करणं आवश्यक झालेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला हे जे अन्नद्रव्य असतात त्याच्यामध्ये गंधक आहे, झिंक आहे, याचे सुद्धा आता मायक्रो ऑर्गॅनिझम्स आलेले आहेत. आपल्याकडे सल्फर जो असतो तो सुद्धा बऱ्याच अंशी फिक्स झालेला असतो, तो उपलब्ध होत नाही, परंतु सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया जे असतात, हे सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया हे जमिनीतला सल्फर जो असतो तो उपलब्ध करून देत असतात, आणि सल्फर जो आहे हा खरं तर नत्राच्या चयापचयासाठी महत्वाचा रोल प्ले करत असतो, अत्यंत महत्वाचा. त्याच्या म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम नंतर जर कशाची पिकाला गरज असेल तर तो सल्फर असतो. सल्फर आपण आपल्या खताच्या माध्यमातून देतच असतो, परंतु त्याचबरोबर आता काही खतांमध्ये सल्फरची मात्रा नसते आणि काही पिकांना सल्फर खूप जास्त लागतो, जसं तेलबिया आहेत. तेलबियांसाठी सल्फर हा खूप जास्त आवश्यकता असते, आणि बऱ्याच वेळेला आपण तेलबियांना सुद्धा डीएपी सारखे खतं देतो. तर डीएपी सारखे खतं न देता त्या ठिकाणी सिंगल सुपर फॉस्फेट जर आपण भुईमुगासारख्या पिकाला, सोयाबीन सारख्या पिकाला जर आपण सिंगल सुपर फॉस्फेट सारखी खतं दिलीत आणि त्याच्या जोडीला जर बायोसल्फर जर वापरलं तर मोठ्या प्रमाणात सल्फर उपलब्ध होतो, आणि आपल्या तेलबिया किंवा कडधान्य उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. तसंच आपलं झिंक आहे. झिंक हे अत्यंत महत्वाचं मूलद्रव्य आहे, हे सगळेजण आपण जाणत आहोत. त्यामुळे सगळ्या मूलद्रव्यांमध्ये झिंकचा वापर सगळे शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात. आता मक्यामध्ये सुद्धा 10 किलो म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये म्हणजे शिफारसीमध्ये एनपीके बरोबर फक्त झिंकची शिफारस आहे. परंतु आमचा अनुभव असा आहे की झिंकच्या बरोबर बाकीचे मायक्रोन्यूट्रिएंट सुद्धा मक्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. झिंक तसं बघितलं तर झिंकची जी मात्रा असते ती बऱ्याच ठिकाणी झिंकपेक्षा लोह जास्त लागत असतो. झिंकपेक्षा काही पिकांना तर बोरॉन सुद्धा जास्त लागत असतो. त्यामुळे परंतु झिंक जमिनीत दिल्यानंतर तो ताबडतोब फिक्स होतो फॉस्फेट सारखा, आणि फॉस्फेट आणि झिंकचं तर अजिबात पटत नाही. त्यामुळे झिंक दिल्यानंतर फॉस्फेट आणि झिंक एकत्र दिलं तर ताबडतोब तो फिक्स होत असतो, आणि तो फिक्स झिंक जर आपण काढला, जर उपलब्ध करून दिला तर मोठ्या प्रमाणामध्ये झिंकची सुद्धा मात्रा आपल्याला कमी लागेल. आता झिंकसाठी सुद्धा लोक खूप खर्च झिंकसाठी करतात. 39% झिंक आता मार्केटमध्ये आलेलं आहे. काही जण झिंक ऑक्साईड म्हणून करतात आणि हजार रुपये किलोचं झिंक आपण पिकाला वापरत असतो. खरं बघितलं तर त्याची खरंच गरज नाहीये. झिंकची मात्रा एका पिकासाठी 100-200 ग्रॅमच्या वरती नसते एका वर्षामध्ये, आणि ते आपण झिंक ऑलरेडी
10 किलो 20 किलो आपण असं वापरतच असतो, तरी सुद्धा आपल्याला झिंकची कमतरता पिकांमध्ये दिसून येते. तर ती कमतरता जर टाळायची असेल तर आपल्याला झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया वापरणं अत्यंत आवश्यक आहे. झिंक सोल्युबलायझर बॅक्टेरिया जर वापरलं तर आपला झिंकवरचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. आता आम्ही जर द्राक्ष म्हणा, डाळिंब म्हणा किंवा ह्या पिकांमध्ये झिंकच्या प्रॉडक्टचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मगाशी जसं म्हटलं तसं 400 रुपये किलो पासून तर 1000 रुपये किलो पर्यंत झिंक हे बाजारामध्ये आहे. आणि खरंच त्याची गरज आहे का? तर माझ्या अनुभवावरून मी म्हणेल की इतक्या महागडं झिंक वापरायची गरज नाही. झिंक आपण ऑलरेडी दिलेलं असतं, परंतु झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया जर तिथे दिलात तर आपण दिलेल्या झिंकचा जास्तीत जास्त उपयोग त्या पिकाला होऊ शकतो. आणि त्यामुळे आपण झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया फक्त 1 लिटर एका एकरला फक्त 1 लिटर तुम्ही ड्रिप वाटे द्या आणि बघा तुम्हाला झिंकची कुठल्याही प्रकारची कमतरता जाणवणार नाही, असे आमच्या शेतावरचे अनुभव आहेत. त्याचबरोबर सिलिका हा एक घटक आहे. सिलिका तसा जरी तो एसेन्शियल घटकांमध्ये मोडत नसला तरी आता म्हणजे झिंक हा एक महत्वाचा एलिमेंट जरी असला तरी तो आपल्या जमिनीमध्ये जवळजवळ 40% आपली जमीन ही सिलिकाने बनलेली असते. त्यामुळे आपल्याला तर खतामध्ये सिलिकाचं शिफारस नाही, परंतु मोनोक्रॉप केल्यानंतर म्हणजे एकच पीक पुन्हा घेतल्यानंतर तो उपलब्ध जी सिलिका असते ती कमी व्हायला लागलेली आहे. त्यातल्या त्यात तुम्ही भात घ्या, ऊस घ्या किंवा तुम्ही कांदा घ्या, ह्या पिकासाठी आपल्याला सिलिकाचा उपयोग हा महत्वाचा ठरलेला आहे. आणि जसं मगाशी मी म्हटलं की आपल्या जमिनीमध्ये 40% सिलिका असते, परंतु ती उपलब्ध फॉर्म मध्ये नसते. आणि आपल्या जमिनीमध्ये जर थोडासा सेंद्रिय कर्ब असेल आणि आपण जर सिलिका सोल्युबलायझिंग ऑर्गॅनिझम जर आपण टाकले तर कुठल्याही प्रकारचा सिलिका देण्याची आपल्याला गरज पडणार नाही. तसंच आता सिलिका सुद्धा मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये वेगवेगळ्या नावाने येत आहे. फार महागडं सिलिका आपल्याला मार्केटमधून घ्यावं लागतं. परंतु जर आपण सिलिकाचे जीवाणूच जर आपण दिलेत तर मुळातून त्याचं शोषण होऊ शकतं आणि त्यामुळे आपल्याला सिलिकावरचा जो खर्च आहे तो सुद्धा आपल्याला वाचवता येऊ शकतो. त्याचबरोबर आपण मायकोरायझा ही सुद्धा अत्यंत जुनी कन्सेप्ट आहे, खूप जुनी कन्सेप्ट आहे. आणि आता आमचा अनुभव असा आहे की गेल्या 10-15 वर्षामध्ये मायकोरायझाचा वापर बऱ्याच शेतकऱ्यांनी चालू केलेला आहे. मायकोरायझा ही अशी मुळांवर वाढणारी अशी एक परोपजीवी बुरशी आहे की जी बुरशी मुळांच्या कक्षा 15 ते 50% वाढवतात. आपण असं म्हणतो की जसं जेवढा झाडाचा आकार हा जमिनीच्या वर असतो तेवढाच आकार हा जमिनीमध्ये असतो आणि त्या आकारामध्ये 15 ते 50% वाढ करण्याचं काम आणखी हे मायकोरायझा करत असतो. आणि त्यामुळे मायकोरायझा जर त्या मुळांच्या कक्षा वाढवतात आणि मुळांच्या कक्षा वाढल्या तर आजूबाजूच्या एरियातलं जे अन्नद्रव्य असतं, कारण अन्नद्रव्याला मुळापर्यंत येता येत नाही आणि मुळांना अन्नद्रव्यापर्यंत जाता येत नाही, त्यामुळे मुळं आणि अन्नद्रव्य यांचा एक सेतू तयार करण्याचं काम ही मायकोरायझा करत असते. आणि मायकोरायझा ही एकमेव अशी एक बुरशी आहे की जी बुरशी सर्व प्रकारच्या मूलद्रव्यांचं शोषण करते. जसं आपण हे मगाशी सगळे जे जैविक खतं बघितलं तर ती प्रत्येक इलेमेंटसाठी एक खत आहे, एक जीवाणू आहे. तो जीवाणू फक्त तेच काम करतो, जसं बायोसिलिका एकच काम करेल, पीएचबी एकच काम करेल. परंतु ही मायकोरायझा अशी बुरशी आहे की जी बुरशी सर्व प्रकारच्या मूलद्रव्यांना शोषून आणण्याचं काम करते. आणि त्यामुळे मायकोरायझाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि तो वापर करून, आणि फार काही वापर नाही, आपण जर सॉइल बेस मायकोरायझा घेतला तर 3 ते 5 किलो सॉइल बेस मायकोरायझा एकरासाठी वापरला तर पूर्ण खताची म्हणजे खताच्या मात्रामध्ये आपण 15 ते 20% आपलं 20 ते 25% बचत करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण जर सेंद्रिय खत, जैविक खत आणि रासायनिक खत यांचा जर आपण एकात्मिक वापर केला तर निश्चितपणे रासायनिक खतावरचा खर्च आपण मोठ्या प्रमाणात वाचवू शकतो. त्यामुळे मी असं आवाहन करेल की खतं वापरताना फक्त रासायनिक खतं न वापरता त्याच्याबरोबर सेंद्रिय खतं आणि जैविक खताचा वापर करावा असं मी आवाहन करतो. त्याचबरोबर आता आपण पीक संरक्षणावर बघूया. पीक संरक्षण हा एक महत्वाचा भाग आहे. पीक संरक्षणावर खरं तर सगळ्यात जास्त खर्च कुठला होत असेल शेतकऱ्यांचा तर तो पीक संरक्षणावर होतो. खरं तर एवढा खर्च करण्याची गरज आहे का? जर आपण
बारकाईने जर बघितलं, खरोखर पीक संरक्षणावर एवढा खर्च करायचं कारण नाही. कारण आपण जर त्याचा जर अभ्यास केला आणि जर वेगवेगळ्या एकात्मिक पद्धतीचा जर कीड नियंत्रणामध्ये जर आपण जर वापर केला, तर आपल्याला पीक संरक्षणावरचा खर्च आपण 25 ते 50% कमी करू शकतो. त्याच्यात सगळ्यात पहिल्याचा आपण सापळ्यांचा वापर करूया. सापळ्यांचा वापर सुद्धा बऱ्याच दिवसापासून शिफारस आहे. काही जण निश्चित आता भाजीपाल्यासारख्या पिकांना वापरल्याचा आपल्याला दिसून येतो. तर फुलकीड आणि तुडतुड्याचं नियंत्रण करण्यासाठी सर्व पिकांना हा येलो स्टिकी स्ट्रॅप हा शिफारस आहे. त्याचबरोबर सगळ्यात मी म्हणेल हा प्रकाश सापळा जो आहे हा अत्यंत महत्वाचा आहे आणि तो तयार करण्याची पद्धत सुद्धा आपण घरच्या घरी तयार करू शकतो. साधा आपण एक साधा बल्ब जर घेतला आणि तो बल्ब एका एकराला फक्त 1 किंवा 2ची शिफारस आहे. आपलं कुठं पण तो बल्ब आपण एक टांगून ठेवला आणि त्याच्या ठिकाणी मोठ्या पातेल्यामध्ये जर आपण फक्त रॉकेल मिश्रित किंवा कीटकनाशक मिश्रित जर पाणी ठेवलं तर तुम्हाला सांगतो रात्री 11 वाजेपर्यंत चालू ठेवला तर खोडकिडीचे भुंगे, हुमणीचे भुंगे आणि मक्यावरील लष्करी आळीचा पतंग या ठिकाणी आकर्षित होतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये पतंगाला ट्रॅप केलं जातं. तर हा अत्यंत खरं तर म्हणजे मी तर असं म्हणेल की हुमणी पिकासाठी जर आपल्याला हुमणीचं जर नियंत्रण करायचं असेल तर सापळा पिका इतका चांगला उपाय दुसरा नाही. हुमणीची जी आळी असते ती कमीत कमी 7 ते 8 महिने ही जमिनीत असते आणि जमिनीत त्याचं नियंत्रण करणं अत्यंत अवघड असतं. कारण जमिनीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये औषध टाकणं खूप महाग पडतं आणि त्याच्यामुळे ते नियंत्रण करणं खरोखरच अवघड जातं. हुमणीच्या आळीचं वर्षातून एकच सायकल असते आणि ते पहिला पाऊस पडल्यानंतर 2-4 दिवसामध्ये तो पतंग तो आढळ बाहेर पडतो आणि आपल्या जवळच्या एखाद्या झाडावर तो बसतो. रात्रीचं ते मीटिंग करतात आणि शेजारच्या एखाद्या आपल्या शेतामध्ये एक पतंग 200 अंडीपर्यंत अंडी घालतो आणि तो नंतर तो मरून जातो. तर आपल्याला त्या काळामध्ये नियंत्रण करणं सोपं जाण्यासाठी ही सगळ्यात चांगली मेथड आहे. आणि तो पतंग सुद्धा ह्या लाईट ट्रॅपला अट्रॅक्ट होतो आणि तो अट्रॅक्ट झाल्यावर म्हणजे आम्ही असे हजारो आणि म्हणजे काही हजारो कीटक एकत्र आलेले म्हणजे त्या ठिकाणी पकडलेले पाहिलेले आहेत. असा हाळचा हाळ त्या ठिकाणी भरून जातो. त्यामुळे हा एक ट्रॅप प्रत्येकाने ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हुमणीचा जर प्रादुर्भाव असेल तर त्यांनी प्रकाश सापळ्यांचा जरूर वापर करावा. आपण स्वतः तयार करावा आणि तो एका एकरला कमीत कमी एक जरी ठेवला तरी सुद्धा चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं. त्याचबरोबर खोडकिडीचा सुद्धा आळीची वर्षातून एकच त्याची म्हणजे लाईफ सायकल जे आहे तो वर्षातून एकच पिढी जन्मते आणि ती सुद्धा त्यातल्या त्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात ते किड बाहेर पडतात आणि त्यामुळे लाईट ट्रॅप हा एक अत्यंत चांगला एक म्हणजे मी म्हणतो उपकरण आहे की ज्याच्यामुळे आपल्याला ह्या तिन्ही किडींचं नियंत्रण करायला अत्यंत सोपा आणि साधा मार्ग आहे. त्याचबरोबर कामगंध सापळे हे सुद्धा कामगंध सापळे विशिष्ट म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं एक रसायन असतं. त्या रसायनाचा जर वास गेला तर त्याचे नर पतंग जो असतो त्या ठिकाणी अट्रॅक्ट होतो आणि तो अट्रॅक्ट झाल्यावर आपल्याला त्याला ट्रॅप करता येते. तर आपल्याला आपल्या बागेमध्ये ह्या किडीचा प्रादुर्भाव किती आहे, आपल्याला त्या ठिकाणी कीटकनाशक मारायची गरज आहे किंवा नाही हे निरीक्षण करण्यासाठी याचा वापर केला जातो. आणि निरीक्षण करण्यासाठी जर वापर केला तर एकरी 4 जरी लावले तरी आणि त्याच्यामध्ये 24 तासामध्ये 4 आणि 5 जर आपले आढळ त्या ठिकाणी सापडले तर आपण कीटकनाशकाची फवारणी घ्यावी असं ते आपल्याला इंडिकेट करत असतं. त्याचबरोबर आपण मास ट्रॅपिंग सुद्धा करू शकतो. मास ट्रॅपिंगसाठी एकरी 10 ते 12 अशी शिफारस आहे. एकरी 10 ते 12 जर आपण त्या ठिकाणी लावलेत तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पतंग आपण पकडू शकतो आणि ते पतंग पकडले तर आपल्याला पुढचा जो त्याच्यापासून होणारं नुकसान जे आहे ते आपण टाळू शकतो. त्याचबरोबर फळमाशीसाठी अत्यंत महत्वाचं म्हणजे ह्या आता इथे जो दाखवलेला आहे अशा ट्रॅपपेक्षा फळमाशीचा जो ट्रॅप आहे
युजनॉल म्हणून एक केमिकल मिळतं, बाजारामध्ये मिळतं, त्याचं तुम्ही घरगुती सुद्धा ट्रॅप तयार करू शकता. एक साधं फक्त एका पाण्याच्या साध्या वाटीमध्ये तुम्ही एखादा दगड ठेवून त्याच्यावर कापसावर फक्त 2 थेंब जरी टाकलेत तिथे, तर ती फळमाशी मोठ्या प्रमाणात तिथे येते आणि त्या पाण्यात असणाऱ्या कीटकनाशकाची त्याचा संपर्क झाला की ते लगेच मरून पडते. त्यामुळे फळमाशी त्यातल्या त्यात तुमच्या काकडी, दोडकं, गिलकं, खरबूज ह्या पिकांना फळमाशीचं नियंत्रण करण्यासाठी हा जो कामगंध सापळा जो आहे हा अत्यंत उपयोगी पडतो. त्यामुळे आपल्या कमी खर्चामध्ये आपल्याला ह्या कीटकांचं नियंत्रण होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर आपल्याकडे कीटकनाशकाचा आपण कंट्रोल करण्यासाठी उपयोग करत असतो. ह्या कीटकनाशकामध्ये जैविक कीटकनाशकं आता बाजारामध्ये आलेली आहेत. जैविक कीटकनाशक हा रासायनिक कीटकनाशकांना अत्यंत सक्षम असा पर्याय आहे. त्यामुळे जैविक कीटकनाशकाचा वापर करावा. जैविक कीटकनाशके त्याच्यामध्ये व्हर्टिसिलियम असेल, बीटी असेल, मेटारायझम असेल, बिव्हिरिया असेल, पॅसिलोमायसिस असेल, व्हर्टिसिलियम क्लॅमिडोस्पोरियम असेल, असं विविध प्रकारच्या काही बुरशीजन्य आहेत, काही बॅक्टेरिया आहेत. हे जे जीव आहेत, हे सूक्ष्म जीव पिकावर येणाऱ्या कीटकांना रोगग्रस्त करतात. म्हणजे निसर्गामध्ये एक नियम असतो, जीवो जीवस्य जीवनम. ही निसर्गाची सायकलच आहे की एक जीव हा दुसऱ्या जीवाला मारत असतो, दुसऱ्या जीवावर जगत असतो आणि त्याच्यामुळे आपण नेहमी शब्द वापरत असतो मित्रकीड आणि शत्रुकीड. तर मित्रकीड ही एक प्रकारची म्हणजे याला कीड जरी म्हणत नसलो तरी ही एक प्रकारची मित्रकीड आहे, मित्र बुरशी आहे, मित्र बॅक्टेरिया आहे. आणि यांचा जर आपण वापर केला तर हा निसर्गाचाच एक भाग आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे निसर्गाचा समतोल न बिघडता आपण रासायनिक कीटकनाशकाचा 50 ते 75% वापर कमी करू शकतो. आपल्याला आता काही मी उदाहरण देतो आपल्याला की द्राक्षावरील मिलीबग नियंत्रणासाठी कोणत्याही कीटकनाशकाचा आपल्याला प्रभावी उपयोग होत नाही, परंतु व्हर्टिसिलियमचा वापर जेव्हापासून करायला लागलेले आहेत तर व्हर्टिसिलियमचा वापर करून मिलीबगचा सगळ्यात चांगलं नियंत्रण मिलीबगचं मिळतं असा द्राक्ष बागायतदारांचा अनुभव आहे आणि आमचा सुद्धा फील्डवरचा अनुभव आहे. त्याचबरोबर तुम्हाला मी व्हर्टिसिलियमचं एक उदाहरण सांगतो. एक साधारणपणे 5 ते 6 वर्षापूर्वी आपल्या खानदेशामध्ये जळगाव आणि भुसावळ भागामध्ये कपाशी पिकावर मिलीबगचा अटॅक आला होता. एक 5-6 वर्षाची गोष्ट असेल, काही जणांना आठवत सुद्धा असेल. त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये मिटिंगा झाल्या, विद्यापीठांना सुद्धा बोलवण्यात आलं, त्यांच्यासोबत कृषी विभागाच्या मिटिंगा झाल्यात आणि त्या ठिकाणी असं ठरलं की काही कीटकनाशकाच्या शिफारशी केल्यात आणि त्याच्याबरोबर व्हर्टिसिलियमचा वापर करायची शिफारस करण्यात आली. आपल्या कृषी विभागानं मोठ्या प्रमाणात त्यांच्या वेगवेगळ्या योजनांमधून शेतकऱ्यांना त्याचं वाटप सुद्धा केलं. कृषी विज्ञान केंद्रांचं सुद्धा मोठं योगदान होतं. त्यांनी सगळ्यांनी मिळून व्हर्टिसिलियमचा वापर करायचं एक मोठं अभियान राबवलं आणि मोठ्या प्रमाणात व्हर्टिसिलियमचा वापर केला. काही जणांनी वापर करत असताना काही शेतकऱ्यांचे अनुभव असे आले की व्हर्टिसिलियमने काही होत नाही, असं होत नाही, तसं होत नाही, अशा सुद्धा प्रतिक्रिया आल्या. परंतु पुढच्या वर्षी जेव्हा कापसाचं पीक लावलं त्यावेळेला मिलीबगचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आढळला नाही. तर मग सगळ्या जणांना आश्चर्य वाटलं की बाबा असं कसं झालं की कारण ज्या वेळेला ह्या मिटिंगा झाल्या त्यावेळेला एका मिटिंगला मलाही राहण्याचा योग आला होता, हजर राहण्याचा योग आला होता. तर असं म्हणजे सगळ्या शास्त्रज्ञांनी सुद्धा सांगितलं होतं की आता आपल्याला 2 ते 3 वर्ष आपल्याला ही कीड नाहीशी करण्यासाठी लागेल. परंतु दुसऱ्याच वर्षी आली नाही. त्यामुळे त्या ठिकाणी कदम सर त्या ठिकाणी तेव्हा होते. ज्या कदम सरांनी पुन्हा त्या ठिकाणी एक टीम पाठवली आणि त्या ठिकाणी काही अवशेष आणले, काही किडा म्हणजे काही मातीचे नमुने आणले, काही ठिकाणचा पिकाचे अवशेष आणले आणि त्या लॅबोरेटरीमध्ये त्यांनी जेव्हा त्यांचं अनालिसिस केलं त्यांना असं आढळून आलं की त्या ठिकाणी व्हर्टिसिलियमचा इनॉक्युलम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसला. आणि त्यामुळे त्यांनी त्यावेळेस असं म्हटलं की ह्या व्हर्टिसिलियमचा वापर केल्यामुळे व्हर्टिसिलियमचा इनॉक्युलम वाढला आणि त्यावेळेस म्हणजे व्हर्टिसिलियमचा इनॉक्युलम वाढल्यामुळे मिलीबग त्या ठिकाणी आलेला नाही. तर त्यामुळे ह्या आणि तुम्ही कोणतीही इपिडेमिक घ्या ना, कोणती साथ आली असेल तर ती साथ कुठल्याही केमिकलने गेलेली नाही असा आतापर्यंतचा अनुभव आहे. आपल्याकडे मागे ती एक
उली अफेडचा एक अटॅक आला होता. जवळजवळ 5-7 वर्ष तो उली अफेडने सगळे शेतकरी हैराण झाले होते. परंतु मला सांगा तुम्ही कोणत्या कीटकनाशकाने तो अफीड गेला? तो अफीड तात्पुरता रासायनिक कीटकनाशकाने गेला, परंतु त्या ठिकाणी नैसर्गिक त्या ठिकाणी कानोबात्रा नावाचा एक कीड त्या ठिकाणी तयार झाली आणि तिच्याने त्याचं नियंत्रण आलं. म्हणजे शेवटी हे निसर्गाच्या माध्यमातूनच किडीचं नियंत्रण होतं. म्हणजे कुठल्याही इपिडेमिकसाठी तुम्हाला सांगतो ह्या रासायनिक कीटकनाशकाचा लॉंग टर्म मध्ये उपयोग होत नाही. त्या ठिकाणी तुम्हाला जैविक कीटकनाशकांचाच वापर होतो. जसं आता हुमणीसाठी सुद्धा बघा, हुमणीसाठी सुद्धा आपण क्लोरोपायरिफॉसची शिफारस केलेली आहे, पण क्लोरोपायरिफॉसचा वापर केल्यावर सुद्धा 100% ती जात नाही, पुढच्या वर्षी ती पुन्हा येते. परंतु जर मेटारायझमचा वापर त्या शेतामध्ये झालेला असेल, त्या ठिकाणी सेंद्रिय कर्ब जर असेल, मेटारायझमचा वापर झाल्यावर मेटारायझमचा त्या ठिकाणी इनोकुलम वाढतो आणि त्या ठिकाणी पुन्हा नंतर हुमणीच्या आळीला ती येऊ देत नाही. हुमणीच्या आळीला ती रोगग्रस्त करते आणि हुमणीची आळी ती मारून टाकते. त्याच्यामुळे याचं फार मोठं वैशिष्ट्य आहे की तुम्ही रासायनिक कीटकनाशकाबरोबर जैविक कीटकनाशकाचा अधूनमधून जर आपण एक फवारणी केली तर निश्चितपणे आपल्याला आपल्या कीटकनाशकांवरचा खर्च, कारण कीटकनाशक कोणतंही कीटकनाशक आता 500-700 रुपये लिटरच्या खाली झालेलं नाही, तर तो खर्च आपण या ठिकाणी निश्चितच आपण कमी करू शकतो. मके आळीसाठी तुम्हाला मी एक साधं उदाहरण देतो. मके आळीसाठी तसं अजून आपल्या शासनाची जे सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड आपल्याला नियंत्रित करीत असतं, तर त्यांचा कुठलीही शिफारस अजून आपल्याला आलेली नाही. परंतु आपल्या राहुरी विद्यापीठानं त्यांच्या कोल्हापूर येथल्या प्रक्षेत्रावर काही प्रमाणामध्ये ट्रायल गेल्या वर्षी घेतलेल्या आहेत आणि त्यांच्या शिफारशीनुसार आणि आमच्या अनुभवानुसार आम्ही सुद्धा गेल्या वर्षी खूप ठिकाणी या पद्धतीचा आम्ही वापर केला. तर कमीत कमी खर्चामध्ये आम्हाला ह्या लष्करी आळीचं नियंत्रण झालेलं दिसून आलेलं आहे. त्याच्यामध्ये जर आपण आळी यायच्या आधी जर निंबोळी किंवा नीमच्या पाल्याचा अर्क जर आपण घेतला, म्हणजे 4 किलो तर 5 किलो निंबोळी घेतली आणि तिचा जर 100 लिटर मध्ये अर्क घेतला, तर तो अर्काची जरी फवारणी केली तरी सुद्धा आळी त्या पतंगाला त्या ठिकाणी अंड घालायला आवडत नाही आणि तो तिथून परावर्तित होतो. असं सुद्धा आपण त्या ठिकाणी उदाहरणं बघितलेली आहेत. जर तो तुम्ही करत असाल तर तो घ्या आणि त्याच्याबरोबर बॅसिलस थुरिन्जिन्सिस ही एक अत्यंत म्हणजे शिफारस, म्हणजे बीटी तर असं एक जैविक कीटकनाशक आहे की जैविक कीटकनाशकामध्ये जगामध्ये सगळ्यात पहिलाच जैविक कीटकनाशक कोणतं जर बाजारात आलं असेल तर ते बीटी आहे. आणि म्हणूनच बघा तुम्ही बीटी ह्या कीटकनाशकाचा आळी नियंत्रणासाठी फार मोठं योगदान आहे. म्हणून आपण कपाशीला सुद्धा हा बीटीचा जीनच आपण कपाशीच्या पिकामध्ये टाकलेला आहे आणि त्याच्यामुळे आळीचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव कमी होतो. तर तो जर आपण या ठिकाणी त्याचं जर फवारणी आपण या ठिकाणी घेतली तरी सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळतं. म्हणजे नीमचा वापर तुम्ही जर तुम्हाला नीमचा अर्क करता येत नसेल तर निंबिका 1500 ppm बाजारामध्ये आहे, ते 1500 ppm घ्या. नीम तेल वापरू नका. नीम तेलामध्ये आझाडिरेक्टिनचा अंश नसतो, खूप कमी झालेला असतो आणि तो जर तुम्ही 10 ते 15 मिली जर एका लिटरला घेतलं तरच त्याचा परिणाम मिळतो. त्यामुळे नीमचं तेल न घेता 1500 ppm 2.5 मिली आणि त्याच्यामध्ये बीटी जर 5 मिली टाकलं तर अत्यंत चांगल्या प्रकारे त्यावेळेला नियंत्रण होतं. त्यानंतर 10 ते 12 दिवसांनी लगेच मेटाबेबी म्हणजे मेटारायझम आणि बिवेरिया यांचा तो कन्सर्शिया आहे, तर तो 2 ग्रॅम प्रति लिटर आणि त्याच्याबरोबर इबामेक्टिन बेन्झोएट 0.5 ग्रॅम प्रति लिटर याची जर फवारणी केली तर इबामेक्टिन बेन्झोएट हे आपल्या राहुरी विद्यापीठानं शिफारस केलेलं एक कीटकनाशक आहे. त्याचा वापर जर आपण केला तर ते सगळ्यात कमी आहे, म्हणजे कमी किमतीचं कीटकनाशक आहे. नाहीतर आता जर शेतकरी बाजारात कीटकनाशक खरेदी करायला गेले तर त्यांना साधारणपणे एका एकरला 1000 रुपयाचं औषध दुकानात दिलेलं आम्ही पाहिलेलं आहे. तर एवढं, आणि मक्याचं जर आपण उत्पन्न पाहिलं तर 20-22 पोत्याच्या वरती उत्पन्न जात नाही, काही काही ठराविक ठिकाणी 40-45 पोत्यापर्यंत जाते आणि त्यामुळे त्याचं एकूण उत्पादनच जर आपण बघितलं तर आपल्याला एवढा खर्च करणं आपल्याला परवडणार नाही. आणि त्यामुळे आपल्याला कमीत कमी खर्चात जर पाहायचं असेल तर त्या ठिकाणी ही बुरशी बरोबर इबामेक्टिनचा वापर करा. इबामेक्टिनचा वापर केल्यास निश्चितच एका फवारणीनं सुद्धा चांगल्यापैकी नियंत्रण मिळतं आणि त्याच्यानंतर 10 ते 12 दिवसांनी बीटी आणि पुन्हा ही बुरशी, कारण
ह्या मेटारायझम आणि बिव्हेरिया ह्या बुरशींचा इनॉक्युलम वाढवण्यासाठी हा फक्त एक रिझन आपण देतो आहोत. इनॉक्युलम वाढवून जर त्या ठिकाणी दिला तर त्या ठिकाणी नवीन येणारा अटॅक येत नाही. आणि त्याच्याबरोबर थायोमिथॉक्साम, ही थायोमिथॉक्साम अर्धा ग्रॅम अक्ट्रा नावाने मिळतं, ते जर अर्धा ग्रॅम त्याच्यामध्ये टाकलं तर ह्या तिन्ही फवारण्यांमुळे कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला लष्करी अळीचं नियंत्रण करता येते. याच्यापेक्षा महागडी फवारण्या खरंच घेऊ नका. आणि जर समजा ह्या जैविक कीटकनाशकाचा जर वापर केला तर कदाचित आपल्याला त्याच्यावर अजून अभ्यास करायचा आहे, पण कदाचित ह्या जीवाणूंचा जर इनॉक्युलम दिवसेंदिवस जर वाढत गेला तर मला अशी खात्री आहे किंवा मला असं वाटतं की काही दिवसांनी जसा आपला मिलीबगचा अटॅक हा कमी झाला कपाशीवरचा, तसा याच्यावरचा सुद्धा कमी होऊ शकेल अशी मला आशा वाटते. तर याचा वापर तुम्ही त्यामुळे रासायनिक कीटकनाशकाच्या बरोबर, आणि रासायनिक कीटक वापरताना एक आणखी लक्षात घ्या की रासायनिक कीटकनाशकावर एक लेबल क्लेम असतं, त्या लेबल क्लेमचाच वापर करा. लेबल क्लेम मध्ये त्याचा विद्यापीठामध्ये त्या औषधाचा त्या कीटकांविरुद्ध कसा त्याचा इफेक्ट आहे त्याचा अभ्यास झालेला असतो, आणि त्यामुळे लेबल क्लेमचा वापर करा. लेबल क्लेमचा वापर असलेली कीटकनाशकं आणि त्यांच्या जोडीला जर आपण हे जैविक कीटकनाशक, वनस्पतीजन्य कीटकनाशक यांचा जर आपण वापर केला तर निश्चितच आपण कीटकनाशकाच्या खर्चामध्ये आपण बचत करू शकतो. त्याचबरोबर आपले बुरशीनाशक, रासायनिक बुरशीनाशकांचा सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात वापर करत असतो. आता पावसाळी वातावरणामध्ये तर आपल्याला दर 4-5 दिवसांनी आपल्याला बुरशीनाशकाची फवारणी करता येते, परंतु जैविक बुरशीनाशक हा सुद्धा एक सक्षम पर्याय आता उपलब्ध झालेला आहे. त्याच्यामध्ये जैविका ट्रायकोडर्मा ही बुरशी आहे, ट्रायकोडर्मा विरिडे, ट्रायकोडर्मा हर्झानम आहे, सुडोमोनस फ्लोरोसन्स आहे, सुडोमोनस स्पेसिस पण आहे, त्याचप्रमाणे बॅसिलस सबटिलिस पण आहे. या तीन प्रकारचे बुरशीनाशक, आपला जैविक बुरशीनाशक बाजारामध्ये CIB शिफारस केलेली आहे. आणि हे बुरशीनाशक याच्यापैकी हे जे बॅक्टेरियल बुरशीनाशक आहेत म्हणजे सुडो आणि मोल्डम, हे जे म्हणजे सुडोमोनस आणि बॅसिलस सबटिलिस यांचा वापर आपल्याला रासायनिक बुरशीनाशकांसोबत सुद्धा करता येतो. कारण रासायनिक बुरशीनाशक हे बुरशीनाशकाचं काम करतात आणि हे बॅक्टेरिया असल्यामुळे त्याचा त्या ठिकाणी ते मरत नाहीत, आणि त्याच्यामुळे रासायनिक कीटकनाशकाचा परिणामकारकता कमी जरी झाली तरी सुडोमोनस आणि बॅसिलसची परिणामकारकता ही जास्त दिवस टिकून राहते, आणि त्याच्यामुळे बुरशीजन्य रोग कमी व्हायला खूप मोठी मदत होते. त्याचबरोबर जैविक कीटकनाशकाचा, ह्या जीवाणूनाशक कीटकनाशकाचा जर बुरशीनाशकाचा जर आपण जमिनीतून वापर केला तर पिकांवर बुरशीचा अटॅक कमी होतो असं आढळून आलेलं आहे. आपल्या उदाहरण आपल्याला द्राक्षाचं देता येईल. सावंत सरांनी तर अगदी कितीतरी वेळा असं सांगितलं असेल की जर बुरशीचा अटॅक कमी करायचा असेल तर तुम्ही ट्रायकोडर्मा तुम्ही जमिनीतून द्या, आणि ही जे सुडोमोनस, बॅसिलस आणि ट्रायकोडर्मा यांचा रासायनिक बुरशीनाशकांबरोबर जर तुम्ही वापर केला तर दावणीचा अटॅक अत्यंत चांगल्या प्रकारे नियंत्रणात येतो असे त्यांचे अनुभव आहेत आणि त्यांची शिफारस सुद्धा आहे. त्यामुळे आणि तुम्ही बघा कुठल्याही पिकाचा मर रोगासाठी रासायनिक बुरशीनाशकाचा उपाय प्रभावी होत नाही असं आढळून आलेलं आहे. पण त्याच ठिकाणी जर तुम्ही ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस जर दिलं तर भाजीपाल्यावर येणारा मर रोग, तुमच्या नर्सरीमध्ये येणारा रोपांना येणारा मर रोग हे अत्यंत चांगल्या प्रकारे नियंत्रणात येतात. रासायनिक बुरशीनाशकांना सक्षम असा पर्याय जर मर रोगासाठी असेल तर तो जैविक बुरशीनाशकाचा आहे. त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा, सुडोमोनस आणि बॅसिलस यांचा जर आपण वापर केला तर निश्चितचपणे आपण बुरशीनाशकाच्या खर्चामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण बचत करू शकतो. त्याचबरोबर दशपर्णीचा अर्क सुद्धा आता ज्या वेळेला आपण एक्सपोर्टचे प्लॉट करतो, शेवटच्या दिवसांमध्ये असं कमी pHI असलेलं आपल्याला बुरशीनाशक किंवा कीटकनाशक नसते. त्यामुळे दशपर्णीचा जर आपण वापर केला, दशपर्णीमध्ये सीताफळ, पपई, रुई, करंज, कणेर, कडुनिंब, निरगुडी, घाणेर आणि एरण या 10 आणि तसं पाहिलं तर अजून दुसरे सुद्धा बरेचसे असे वनस्पती आहेत की त्यांचा जरी आपण या ठिकाणी हे केला, अर्क केला तर त्या अर्काचा वापर साधारणपणे 2.5 लिटर 200 लिटर मध्ये घेऊन फवारणी जर केली तर चांगल्या प्रकारे नियंत्रण आल्याचं आम्हाला सुद्धा आढळून आलेलं आहे. तर कधी कधी दशपर्णीचा वापर, कधी जैविक बुरशीनाशकाचा वापर, कधी जैविक कीटकनाशकाचा वापर असा जर आपण वापर केला
तर त्या असा जर एकात्मिक आपण वापर केला तर निश्चितपणे कीड रोग नियंत्रणासाठी केलेला जो खर्च असतो तो निश्चित कमी होतो. आणि सगळ्यात महत्वाचं की निसर्गाचा कोणत्याही प्रकारे ऱ्हास होत नाही. निसर्ग सुद्धा आपल्याला साथ देत असतो आणि निसर्गाची जर साथ असली तरच आपल्याला उत्पन्न चांगलं मिळते आणि गुणवत्तापूर्ण मिळतं. नुसतं एकट्या रासायनिक कीटकनाशक, रासायनिक बुरशीनाशक, रासायनिक खतं याचा जर आपण वापर केला, फक्त वापर केला तर गुणवत्तापूर्वक उत्पन्न मिळत नाही. काढणी नंतरचे जे अडचणी येतात त्या मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिकला येतात. ह्या जैविक मध्ये केल्यानंतर त्या अडचणी खूप कमी होतात, असे बरेचसे शेतकऱ्यांचे सुद्धा अनुभव आहेत. आणि त्यामुळे कोणत्याही फळ पिकासाठी, कोणत्याही भाजीपाल्यासाठी आपण रासायनिक कीटकनाशकाचा वापर कमी करावा. त्यातल्या त्यात मी आणखी अशी विनंती करेल की रासायनिक कीटकनाशकाचा वापर भाजीपाल्यावर कमीत कमी करावा. कारण भाजीपाला हा दर 2 दिवसांनी, 4 दिवसांनी, 8 दिवसांनी, दर आठवड्याला त्याचा एक तोडा येतो आणि इतके कमी PHI असलेले कीटकनाशक खरोखर बाजारामध्ये नाहीत. आणि त्यासाठी आपल्याला जर कीटकनाशक अंश जर आपल्याला आपल्याच बांधवांना जर कमी द्यायचा असेल आणि त्याच्यापासून त्यांचे जर चांगले आशीर्वाद आपल्याला घ्यायचे असतील तर आपण कमीत कमी वापर त्याचा करावा. आणि आपल्याला जसे आता सेंद्रियची चळवळ पुढे येतच आहे, त्या सेंद्रिय चळवळीसाठी सुद्धा म्हणजे एक चांगलं जैविक कीटकनाशक आणि जैविक बुरशीनाशक हा एक अत्यंत चांगला पर्याय या ठिकाणी उपलब्ध होत आहे. तर मित्र, जैविक कीटकनाशके, जैविक बुरशीनाशके आणि जैविक आपले वनस्पतीजन्य कीटकनाशके आणि सापळे यांचा वापर करून आपण रासायनिक खतांमध्ये, रासायनिक कीटकनाशकांमध्ये खर्च करून आपण सातत्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन हे काढू शकतो. आणि तर आपण या ठिकाणी सगळ्यांनी शांततेने ऐकलं त्याबद्दल मी सगळ्यांचं धन्यवाद देतो. त्यातल्या त्यात खास करून देवरे सरांनी हा एक अत्यंत चांगला प्रोग्राम या ठिकाणी आयोजित केला. आणि ह्याविषयी जैविक कीटकनाशक आणि जैविक बुरशीनाशक याच्यामध्ये गेली जवळजवळ 22 वर्ष मी या ठिकाणी काम करत आहे. सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड जे आहे त्याच्यातली जी एक कमिटी आहे की जे गाईडलाईन तयार करत आहेत, त्या गाईडलाईनच्या कमिटीमध्ये सुद्धा माझी निवड झालेली आहे. महाराष्ट्र बायो कंट्रोल मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचा मी अध्यक्ष सुद्धा आहे. तर याविषयी काही टेक्निकल माहिती कोणाला हवी असेल तरी कृपया आपण मला विचारावी. आणि ह्या प्रोग्राम बद्दल सुद्धा जर आपल्याला काही शंका असेल तर विचारावी. एवढं बोलून मी थांबतो. नमस्कार.